येत्या 24 तासात मान्सून केरळात होणार दाखल, हवामान खात्याचे संचालक बालचंद्रन यांची माहिती। दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्यातील नांदेडसाठी परभणीच्या येलदरी धरणातून सोडलं पाणी। 20 दशलक्ष घनमीटर पाणी नांदेडला सोडलं। बोपखेलमधला तरंगता पूल लष्करानं काढला। पावसाळ्यात पूल वाहून जाऊ नये म्हणून घेतली खबरदारी। गैरसोय होणार असल्यानं स्थानिकांचा पूल काढण्यास विरोध। कोल्हापुरात संतप्त शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिरातील मणकर्णिका कुंडावर बांधलेलं शौचालय टाकलं तोडून। शौचालयामुळे भाविकांच्या भावना दुखावत असल्याचा केला आरोप। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील पशुवैद्यकीय दवाखान्याची सोनोग्राफी मशीन नोंदणी नसल्यानं केली सील। वरिष्ठांच्या आदेशानं ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कारवाई। आणि सोलापूर शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवशी 13 जणांवर केला हल्ला। महिलेला 11 ठिकाणी तर 8 वर्षांच्या चिमुरडीला अनेक ठिकाणी घेतला चावा। परिसरात भीतीचं वातावरण। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची आपण सुरुवात करतोय पावसाच्या बातमीने। येत्या 24 तासांमध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। तर हवामान खात्याचे संचालक बालचंद्रन यांनी ही माहिती दिलेली आहे। पुढच्या 24 तासांमध्ये मान्सून केरळात सक्रिय होईल अशी माहिती सध्या हवामान विभागाकडून सांगण्यात येते। कोचीमधल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या क्षमतेच्या रडारच्या शास्त्रज्ञांनी IBN लोकमतला ही माहिती दिली आहे। भारतीय हवामान विभाग आज संध्याकाळपर्यंत अधिकृतरित्या घोषणा करेल असंही या शास्त्रज्ञांनी म्हटलंय। हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा, वाऱ्याचा अचूक वेग समजावा, पावसाची बित्तम बातमी समजावी यासाठी कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने हे रडार तयार केलेले आहे। अद्ययावत रडार आहे। या रडारचं वैशिष्ट्य असं आहे की 205 मेगाहर्ट्झ अशी फ्रिक्वेन्सीचं हे रडार आहे। अशा फ्रिक्वेन्सीचं जगातलं हे पहिलं रडार आहे जे भारतीय तंत्रज्ञानाने बनलेलं आहे। आणि या रडारमधून असे जे अँटिनाज लावलेले आपल्याला दिसत आहेत, हे अँटिनाज इथे लावलेले बघतोय ते 619 अँटिनाज आहेत। आणि या 619 अँटिनातून इथे या प्रत्येक अँटिनाद्वारे रेडिओ वेव्हज पाठवल्या जाणार आहेत। आणि या रेडिओ वेव्हज वातावरणात 20 किलोमीटर आणि त्यापेक्षाही आणखी वरती, म्हणजे ज्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात, ह्या स्ट्रॅटोस्फिअर असा जो थर हवामानाचा असतो, त्या हवामानाच्या थरापर्यंत या सगळ्या इथून अँटिनाकडून रेडिओ वेव्हज पाठवल्या जाणार आहेत। रेडिओ वेव्हज पाठवल्या गेल्यानंतर प्रत्येक अँटिनाचं जे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूममध्ये एक ट्रान्समीटर लावलेला असतो। त्या ट्रान्समीटरकडे या अँटिनाकडून पाठवलेले जे सिग्नल आहेत ते पुन्हा गोळा केले जाणार आहेत रिसिव्हरमध्ये, आणि त्याचं अनालिसिस केलं जाणार आहे, त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे। 205 मेगाहर्ट्झ एवढ्या मोठ्या फ्रिक्वेन्सीचं हे पहिलं रडार आपण पाहतो आहोत, जे कोचीच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये आहे। या रडारचं अजून उद्घाटन व्हायचं आहे, पण ते होईलही, परंतु एवढ्या मोठ्या क्षमतेचं एक इस्रोकडे रडार आहे। पण इस्रोकडचं रडार जे आहे केरळमधलं ते रडार फक्त 15 मेगाहर्ट्झचं आहे, त्यामुळे ते 5 किलोमीटर पर्यंतच सिग्नल पाठवू शकतो। परंतु 20 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक उंचीवर सिग्नल पाठवणारं हे पहिलं रडार आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला वातावरणाच्या प्रत्येक थराला पर किलोमीटर म्हणा किंवा त्यापेक्षाही अर्ध्या किलोमीटरवरची जी सगळी माहिती आहे ती माहिती इथे गोळा होणार आहे। याचा फायदा हा अचूक हवामानाचा वेध घेणं, पावसाचा वेध घेणं, त्याचं अनालिसिस करणं, मच्छीमारांसाठी अलर्ट देणं, अनेक शेतकऱ्यांच्यासाठी हवामानाचा अचूक वेध घेणारं हे असं पहिलं रडार इथे आपण पाहतो। केरळच्या सर्वसामान्य जनतेचं आवडीचं खाद्य म्हणजे भात आणि मासे। त्यामुळे केरळच्या नद्यांमध्ये गळ टाकून मासे मारताना अनेक लोक दिसतात। एर्नाकुलम मधल्या चेराई खाडीतून याबाबत सांगतात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर। मान्सूनच्या सगळ्या आगमनाची केरळमध्ये चाहूल आहे आणि इथे केरळमध्ये ह्या एर्नाकुलम जिल्ह्यातल्या चेराई नदी आहे आणि चेराई नदीमध्ये इथले हे सगळे तरुण लोक जे आहेत ते असे मासे पकडण्याचं काम करतायत, ज्याला गळ टाकून मासे पकडण्याचं काम म्हटलं जातं। आणि हा मासा जो आहे याचं नाव काय माहित नाही आपल्याला, पण इथे आपण त्यांना पण काय कळत नाही, मराठी हिंदी पण कळत नाही, पण विचारूया काय आहे ये कौन सा मछली है, इसको क्या बोलते हैं? कटर कटर क्या बोलते हैं? कटर कटर कटर। ये खाते हैं? कटर मछली
ये खाने के लिए होता है? हाँ, खाने के लिए हो गया। खाने के लिए होता है। हाँ, अच्छा अच्छा है। अच्छा, ये जो मछली पकड़ते हैं आप, कितने आदमी होते हैं एक साथ इधर में? वो कनक है। हाँ, बहुत। और ये कहाँ बेचते हो? वो काना सेल करते हो क्या? सेल नाही काना खाने के लिए करते हो? या चर्राई मधले तरुणांची फौज आहे आणि यांचं काम आहे की मासे पकडायचे आणि छोटा गळ असतो, कोकणात पण असं करतात सगळीकडे, आणि इथे या गळाला झिंगा लावला जातो आमिष म्हणून. हे असे तीक्ष्ण काट्यांचे मासे आहेत आणि आत्ता तर यांना इथे भरपूर असे मासे मिळालेले आहेत, ते खाण्यासाठी ते वापरतायत आणि त्यामुळे हा त्यांचा या वेळेतला हा व्यवसाय. हे विकत नाहीत मासे असं म्हणतात, ते घरी खाण्यासाठी घेऊन जात आहेत. आणि ही सगळी मंडळी आपण पाहतो आहोत की चर्राई नदीमध्ये इथे पाऊस येईल तोपर्यंत इथे मासे गरवण्याचं काम करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, चर्राई, केरळ. वळूयात पुढच्या बातमीकडे. दुष्काळानं हैराण झालेल्या मराठवाड्यातील शहरांची पाणी समस्या आता जास्तच गंभीर होत चालली आहे. नांदेडमध्येही आता भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी संपल्यानं परभणीच्या येलदरी धरणातून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आलंय. परभणीच्या येलदरी धरणामध्ये सध्या एकूण 110 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी असून यातील 20 दशलक्ष घनमीटर पाणी हे नांदेडला सोडण्यात आलंय. मागच्या 3 दिवसांपासून हे पाणी येलदरीतून पूर्णा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलंय. तर पुढे हे पाणी सिद्धेश्वर धरणातून कालव्याद्वारे नांदेडच्या विष्णुपुरी धरणामध्ये साठवण्यात येईल. बातमी आहे औरंगाबादची. राज्यामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय. सुप्रिया सुळेंची असते ना तेव्हा माणूस साधा तुम्हाला मी बघते ना, एवढ्या विधवा झालेल्या आहेत ना, तेव्हा महिलांच्या घरी जेव्हा मी जाते ना तेव्हा माझ्या खरंच अंगात, आणि मी नाही म्हणत आमच्या वेळीच ही झालेल्या आहेत आत्महत्या, मी काय म्हणणार नाही ह्यांच्याच वेळी झालेल्या आहेत, पण ज्या रीतीने सरकार या महिलांबरोबर वागलेलं आहे मला नाही वाटत. आणि मला अजून माननीय मुख्यमंत्र्यांचा तो भाषण कधी मी विसरणार नाही, कारण का मला त्रास झाला होता आमचं सरकार असताना. ते म्हणायचे ज्यांच्या सरकारमध्ये 302 कलम लावा या सरकारवर. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढंच विचारायचे की मी सुप्रिया सुळे एक महिला म्हणून विचारते, खासदार म्हणून नाही, की तुमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. 302 कलम कोणावर मी लावू आणि ह्या महिलांना कोण न्याय देणार, हा माझा एक महिला म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे. सुप्रिया सुळेंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही आज पाहू शकता, आज रात्री 8:30 वाजता फक्त IBN लोकमतवर. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बार्शीची. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील पशुवैद्यकीय दवाखान्याची सोनोग्राफी मशीन नोंदणी नसल्या कारणानं सील करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानं ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, अकलूज, मोहोळ, अक्कलकोट या ठिकाणी एकाच वेळी या मशीनचं वाटप करण्यात आलेलं होतं. या सोनोग्राफी मशीन नोंदणीसाठी शासनाकडून 25,000 रुपयांचा निधी दिला जातो. मात्र बार्शीतील पशुवैद्यकीय दवाखान्याकडून शासनाकडे पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नोंदणी अभावी ही मशीन सील करण्यात आल्याचं पशुधन पर्यवेक्षकांनी सांगितलेलं आहे. कोल्हापुरामध्ये संतप्त शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिरातील मणकर्णिका कुंडावर बांधलेलं शौचालय हे तोडून टाकलं. मणकर्णिका कुंडावरील हे शौचालय गेल्या काही दिवसांपासून वादाचं कारण बनलं होतं. या शौचालयामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हे शौचालयच हटवावं अशी मागणी महापालिका आणि देवस्थान समितीकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर शिवसैनिकांनी कुदळ, टिकाव, पार आणि हातोड्यांच्या सहाय्यानं या शौचालयावर हल्ला चढवला. पूर्वी मंदिरामध्ये आलेले भाविक या कुंडामध्ये हातपाय धुवायचे, देवीचं दर्शन घ्यायचे. मात्र प्रशासनानं या जागेवर गेल्या काही वर्षांपूर्वी भक्तांच्या सोयीसाठी चक्क शौचालय बांधलं. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावलेल्या होत्या. यामुळे पोलिसांनी शिवसैनिकांना आवरलं. तसंच आमदार राजेश क्षीरसागर यांनाही ताब्यात घेण्यात आलं. या भाविकांच्या भावना दुखावण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विश्वस्त आणि त्यांना संगनमत करून त्यांच्याबरोबर ज्यांनी संगनमत केलेले आहे अशा सर्वांनी या ठिकाणी पाप किंवा काळं कृत्य केलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या 7 मेला झालेल्या कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी अमित सैनी यांना मी इशारा दिला होता की 15 दिवसामध्ये जर का हे आपण संडास हटवले नाहीत तर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी कारसेवा करेल.
यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आपण पाहूया सोलापूर शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवशी 13 जणांना घेतला चावा। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे सोलापूरची। सोलापूर शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवशी 13 जणांवर हल्ला केल्यानं शहरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। या हल्ल्यामध्ये या कुत्र्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवरच हल्ला केलाय। सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे, तर शहरातील होटगी रोडवरील मंत्री चंडक नगरात एकाच दिवसात 13 जणांवर कुत्र्यानं हल्ला केलाय। धक्कादायक बाब म्हणजे शबान शेख ह्या महिलेवर 11 ठिकाणी तर 8 वर्षांच्या मैनज्जा शेख ह्या चिमुकलीला अनेक ठिकाणी चावा घेऊन तिला पायाला धरून चक्क फरफटत नेलंय। त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाला आता तरी जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे। सकाळी 11:30च्या सुमारे मेडिकल स्टोअरवरून जाऊन घराच्या समोर उभारत होतो। मागून आहे ना ते कुत्रा जंप मारून आहे ना पायाला पकडले, खाली गुडघ्याच्या खाली पकडून हे केले, सोडत नव्हता त्याला। गाडी एका हाताने झोपून त्याला ना सोडवलं मी। सुमारे 12 पर्यंत आहे ना 8 ते 10 घटना आहे ना असं घडले इथं। बातमी आहे सांगलीची। सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एका संशयितानं गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। राजशेखर नंदगौड असं आत्महत्या केलेल्या संशयिताचं नाव आहे। एका महिलेच्या खून प्रकरणी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं होतं, मात्र त्यानं पोलीस ठाण्याच्या आवारातच आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे। तर पोलिसांनी मारहाण केली म्हणून राजशेखरचा जीव गेला असा आरोप नंदगौड यांच्या नातेवाईकांनी केलाय। 8 दिवसांपूर्वी उमदी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका महिलेचा मृतदेह सापडलेला होता। या बाबतीत खुनाचा गुन्हा उमदी ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी कर्नाटकमधील राजशेखर नंदगौड या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। गेल्या आठवड्यामध्ये एक महिलेची डेड बॉडी मिळाली होती। त्या महिलेच्या मिळालेल्या डेड बॉडीवरून उमदी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या खुनाच्या गुन्ह्याच्या चौकशीकामी काल राजशेखर यांना उमदी पोलीस स्टेशन येथे बोलवलेलं होतं। चौकशीकामी त्यांना बोलवलेलं होतं। त्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर असलेल्या स्वच्छतागृहामध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। सदर घटनेचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग CID क्राईम सध्या करत आहे। यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे शहापूरची। शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्यावर स्वच्छता राखण्यासाठी माहुली निसर्ग सेवा न्यास या संस्थेकडून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। या किल्ल्यावर दरवर्षी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात, पण पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात कचराही करतात। स्वच्छतेच्या या मोहिमेसोबतच माहुली किल्ल्याच्या अभयारण्य क्षेत्रामध्ये वनसंपत्तीचा ऱ्हास होत असल्यानं किल्ल्याच्या परिसरामध्ये नैसर्गिक पद्धतीनं रुजणाऱ्या फळांच्या आणि इतर बिया टाकण्याचं काम देखील करण्यात आलंय। आंब्याचे बाठे, जांभूळ, आवळा इत्यादी फळांच्या बिया या परिसरामध्ये टाकण्यात आल्या। कसलं बिया आहे त्याच्यात? यामध्ये आंबा, फणस, जांभूळ। पावसाळ्यापूर्वी काही ठिकाणी आकाशातले नभ थेट वसुंधरेची भेट घेतात आणि हीच नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आपण प्लॅनिंगही करत असतो। सातारा जिल्ह्यातील प्रतापगडच्या पायथ्याशी सध्या असंच वातावरण आहे आणि याच निसर्गाची सफर घडवली आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। राज्यात अजून मान्सून म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही, पण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मान्सूनसाठीचं जे वातावरण असतं ते आता हळूहळू तयार होऊ लागलेलं आहे। आपण बघतो ह्या सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा आहेत।
आणि मी आहे महाबळेश्वर आणि पोलादपूर या दोन्ही शहरांच्या मध्ये जो आंबेनळी घाट आहे म्हणजेच प्रतापगडच्या पायथ्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये. आणि आपण जर समोर नजर टाकली तर पांढरे शुभ्र हे ढग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण बघतो ही एक फॅमिली आलेली आहे आणि विशेष म्हणजे ही फॅमिली आली आहे नागपूरमधून, जिथं उन्हाचा कडाका होता तिथून तुम्ही आलेला आहात. इतकी दिवस आता बाहेर पडलात. नागपूरचं कडाक्याचं ऊन आणि इथलं वातावरण काय फरक वाटतो? खूप फरक वाटतो आम्हाला. नागपूरमध्ये 46-67 पर्यंत गेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही खूप त्रास होत होता. आम्ही म्हटलं मग फॅमिली सोबत, मुलाला वगैरे सुट्टी होती, चला बा म्हणलं तर महाबळेश्वर घुमून येतो. आम्ही 1 तारखेला निघालो, 4 दिवस महाबळेश्वरला राहिलो. पण इथचं निसर्ग एवढं खूप आहे का, खूप मस्त. आम्ही एन्जॉय करताय? खूप मस्त आहे आणि खूप एकदम बरं वाटतं एकदम. आता इकडून आम्ही सकाळी आज निघालो महाबळेश्वरून, आता गणपतीपुळेला चाललो. गणपतीपुळेहून मग रत्नागिरीला 2-3 कोकणात राहू, त्याच्यानंतर मग नागपूरला जाऊ. पहिल्यांदा झालास तू? नाही, मी 4-5-8 वर्षांना पहिले आलो. यावंसं वाटतं का मग अशा ठिकाणी परत? हो, तू काय सांगशील? नाही, 1-2 तर झालाच पाहिजे ना वर्षात. आणि आम्ही इथे आलो पहिले पण 7-8 वर्षापूर्वी, तर विचार केला की यावेळेस पण येऊ इकडे. तर थोडं थंड वातावरण, बिना एसीचं चांगलं वाटते असं थोडं. तर आलो असंच घुमायला, असं सुट्ट्या पण होते शाळेला, तर आलो. आपण बघतोय एकतर एन्जॉयमेंट या सगळ्या पर्यटकांची सुरू आहे आणि काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला या भागामध्ये आणि त्यामुळेच आपण बघतोय हे पांढरे शुभ्र जे ढग आहेत ते अक्षरशः जमिनीवर या ठिकाणी उतरलेले आहेत. त्यामुळं पावसाला आता काही दिवसातच सुरुवात होईल असं एक पोषक वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. त्याचबरोबर ही जी सगळी पर्यटन स्थळं आहेत ही राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या नाही तर देशभरातून आलेल्या पर्यटकांनी ही सगळी आता गजबजून जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, प्रतापगड. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.